नमस्कार. आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी विषय भाषामधील अध्ययन स्तर क्रमांक 14 वाचनमधील अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेले जोडाक्षरयुक्त शब्दांनी लहान वाक्ये अचूकपणे पूर्णविराम चिन्हासह योग्य गतीने वाचतो हा स्तर अभ्यासणार आहोत. आतापर्यंत आपण परिचित मजकुरातील सोपी लहान जोडाक्षरयुक्त शब्द वाचणे हे अभ्यासलो आहोत. आता आपण या घटकात विद्यार्थ्यांना नवे शब्द समजून वाचावे, अपरिचित मजकुरातील विरामचिन्हाचा वापर किती महत्त्वाचा, किती गरजेचा आहे, हे या घटकाचा मुख्य उद्देश. आता या घटकामध्ये आपण अध्यापन पद्धत प्ले बेस्ड वापरून अपरिचित मजकुरातील विरामचिन्हाचे किती महत्त्व आहे, हे कसे वापरावे, हे एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचा वापर करून पाहिलेला आहोत. पण आता पुढे दुसऱ्या भागामध्ये आपण एक गेम घेऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगणार आहोत की विरामचिन्हाचा वापर किती महत्त्वाचा आहे. तर सुरुवात करूया आपल्या गेमला. चला तर मग शिक्षक मित्र हो, पाहूया आता आपण विरामचिन्हाचा गेम. तर पहा, आपल्याला स्क्रीनवरती पूर्णविरामचा गेम दिसत आहे. त्यामध्ये एकूण प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, इथं गुण दिलेले आहेत आणि एकूण प्रश्न 10 दिलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण पहिला प्रश्न पाहूया. खालील वाक्यात पूर्णविराम कुठे लावावा? पहा, माझे नाव राम आहे. हे आपलं एक विधान दिलेलं आहे, वाक्य दिलेलं आहे. आता यामध्ये पहा, 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे, माझे नाव राम पूर्णविराम आहे. दुसरा आहे, माझे नाव राम आहे. तिसरा आहे, माझे पूर्णविराम नाव राम आहे. आणि चौथा पर्याय आहे, माझे नाव पूर्णविराम राम आहे. आता विद्यार्थी पुन्हा प्रत्येक वेळी काय करतील, वाक्य वाचतील आणि वाक्यानंतर पूर्णविराम येणार. म्हणून आपण काय करूया, पर्याय क्रमांक 2 वरती क्लिक करूया. पहा, काय आलेलं आहे, बरोबर आलेलं आहे. इथं बघा, उत्तर आपल्याला दिलेलं आहे बरोबर. वाक्य संपल्यावरती पूर्णविराम लावावा. आता पुढील प्रश्नासाठी आपण काय करूया, पुढील प्रश्नावरती तिसरा प्रश्न, खालील वाक्यात पूर्णविराम कुठे येईल? आज रविवार आहे. आता पहा, आज पूर्णविराम रविवार आहे. आज रविवार पूर्णविराम आहे. आज रविवार आहे पूर्णविराम. आज रविवार आहे. आता 4 पर्यायापैकी विद्यार्थी निरीक्षण करतील आणि आता समजा आपलं उत्तर आलेलं आहे आज रविवार आहे. पण आपण काय करूया, चुकीचं एक उत्तर आपण क्लिक करून पाहूया. आज पूर्णविराम रविवार आहे. पहा, उत्तर काय झालेलं आहे, लाल. आपण जे क्लिक केलंय पर्याय क्रमांक 1 ते लाल वरती आलेलं आहे. याचा अर्थ आपलं उत्तर चुकलेलं आहे आणि जे उत्तर बरोबर आहे ते ग्रीन मध्ये आपल्याला इथं म्हणजे हिरव्या रंगामध्ये दिसत आहे. इथं पहा, त्यांनी लिहिलेलं आहे उत्तर हे चुकीचं आहे. आता पहा, इथं गुण सुद्धा आपले पहा 2 आलेले आहे. प्रश्न 3 गुण 2 म्हणजे 1 गुण आपलं काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. 6 गुण आपल्याला एकूण 6 पडलेले आहेत. योग्य वाक्य निवडा. उद्या सुट्टी आहे. उद्या पूर्णविराम सुट्टी आहे. उद्या सुट्टी पूर्णविराम आहे. आणि चौथा पर्याय आहे, उद्या सुट्टी आहे. तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आपण क्लिक केलं, उत्तर आलेलं आहे आपलं बरोबर. योग्य वाक्य निवडा. आता पहिला पर्याय आहे, सूर्य पूर्वेकडून उगवतो. सूर्य पूर्णविराम पूर्वेकडून उगवतो. तिसरा पर्याय आहे, सूर्य पूर्वेकडून पूर्णविराम उगवतो. आणि चौथा पर्याय आहे, सूर्य पूर्वेकडून उगवतो. आता पहिल्या पर्यायावरती पूर्ण वाक्य झाल्यानंतर पूर्णविराम आहे म्हणून आपण त्याच्यावरती क्लिक करूया. पहा, उत्तर आपलं बरोबर आहे. वाक्य संपल्यावरती पूर्णविराम लावावा. एकूण प्रश्न 8 गुण मिळालेले आहेत. एकूण प्रश्नापैकी आपले 2 चुकली होती, जी आपण मुद्दामहून चुकवली होती. आता एकूण आपल्याला 8 गुण मिळालेली आहेत. अशा पद्धतीने आपण पूर्ण 10 प्रश्नांचा गेम घेऊन विद्यार्थ्यांना समजावून किंवा खेळाद्वारे आपण विरामचिन्ह घेऊ शकतो. इथं आपल्याला शेवटी प्रमाणपत्र मिळालेलं आहे, अप्रतिम. तुम्ही 10 पैकी 8 प्रश्न बरोबर सोडवला आहात. जर पुन्हा आपल्याला गेम घ्यायचा असेल तर पुन्हा इथं दिलेला आपल्याला पुन्हा खेळा यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा काय होणार आहे, गेम सुरुवात होणार आहे. तर शिक्षक मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने विरामचिन्हाचा गेम तयार केलेला आहे त्याच पद्धतीने आपण प्रत्येक विरामचिन्हाचा वापर करून आपण गेम तयार करू शकतो. धन्यवाद.